रिसेट बटन दाबून आपण मोबाईलचं डोकं ताळ्यावर आणतो, पण राजकारणात असंच रिसेट बटन दाबलं तर पॉलिटिक्सचे सारे नियमच एका बाजूने फिरतील। असंच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिसेट बटनावर बोट ठेवलंय। यामुळे राजकारणाचं निव्वळ गणितच नाही तर देशाच्या राजकारणाचा सारा भूगोलच बदलून जाणार आहे। हे रिसेट बटन येत्या 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात दाबलं जाणार आहे। हे सत्र नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे 2029 पासून महिलांना 33% आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारनं बोलवलंय। पण त्यासोबतच मतदारसंघांची निव्वळ फेररचना केली जाणार नाही तर जागांमध्ये दुपटीनं वाढी केली जाणार आहे। राजकारणाचा अख्खा नकाशाच आरपार बदलणार आहे। पण या नव्या परिसीमनामुळे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा मोठा राजकीय संघर्ष उभा राहिलाय। आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळेच आपण महिला आरक्षणाची एवढी सरकारला घाई का झाली आहे, विरोधक याला संविधानावरचा हल्ला का म्हणतायत आणि यात उत्तर विरुद्ध दक्षिण भारताचा आकड्यांचा नेमका खेळ काय, हे पुराव्यासह समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सदानंद घाया, तुम्ही बघताय टीओडी मराठी। 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनात सरकार 3 घटना दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। यामध्ये 131व्या घटना दुरुस्तीसह नवा परिसीमन कायदा आणि दिल्ली, जम्मू काश्मीर, पुदुचेरीमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी दुरुस्ती विधेयक यांचा समावेश आहे। पण कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करताना दोन्ही बाजू समजून घेणं अत्यावश्यक असतं, तरच आपल्याला नेमकं सत्य काय ते कळू शकतं। त्यामुळेच आपण या व्हिडिओत सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं म्हणणं काय हेही नीट समजून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीला पंतप्रधानांची म्हणजे सरकारची भूमिका काय ते जाणून घेऊयात। महिला आरक्षणाची एवढी घाई का करते? संसदेच्या या विशेष अधिवेशनामागे महिला सक्षमीकरणाचा मोठा उद्देश असल्याचं सरकार म्हणतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तराखंडमध्ये एका जाहीर सभेत बोलताना सांगितलंय की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये देशातल्या महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। मुलींची सुरक्षा, महिलांची सुरक्षा, सुविधा आणि लोकशाहीतला त्यांचा सहभाग ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे। 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर संसदेनं नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं होतं। त्यानुसार लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण निश्चित झालं। आता महिलांचा हा हक्क लागू करण्यात कोणतीही दिरंगाई होता कामा नये आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांपासूनच हे महिला आरक्षण लागू व्हायला हवं। याच उद्देशानं पंतप्रधानांनी देशातल्या महिलांना उद्देशून एक खुलं पत्रही लिहिलंय आणि सर्व राजकीय पक्षांना 16 ते 18 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या विशेष अधिवेशनाच्या महिला आरक्षणाच्या घटना दुरुस्तीला पाठिंबा देण्याचं आवाहनही केलंय। वरवर बघितलं तर सरकारची ही भूमिका अत्यंत चांगली, स्वागतार्ह आहे असं वाटतं। महिलांना राजकारणात 33% आरक्षण मिळणं ही काळाची गरजही आहे। पण मग विरोधक सरकारचा महिलांना आरक्षण देण्याचा इरादाच नसल्याची टीका का करतायत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागणार आहे। परिसीमन आणि मतदारसंघांच्या जागांचा इतिहास। विरोधकांचा खरा आक्षेप हा महिला आरक्षणाला नाहीये तर त्या आरक्षणाच्या अटीमध्ये लपलेल्या डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ फेररचनेला आहे। मग ही डिलिमिटेशनची भानगड काय? तर आपल्या संविधानाच्या कलम 81 आणि 82 नुसार प्रत्येक जनगणनेनंतर देशातल्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लोकसभा आणि विधानसभेच्या जागांचं वाटप नव्यानं केलं जातं। यालाच डिलिमिटेशन म्हणतात। याचा मुख्य आधार एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा असतो। 1952, 1963 आणि 1973 मध्ये अशा प्रकारे जनगणनेनंतर जागा वाढवण्यात आल्या होत्या आणि 1971च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा आहेत त्या निश्चित झाल्या। पण 1976 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारनं 42वी घटना दुरुस्ती केली आणि या जागा 2000 सालापर्यंत गोठवल्या, फ्रीज केल्या। पुढे 2001 मध्ये तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं 84वी घटना दुरुस्ती केली आणि मतदारसंघांच्या संख्येत वाढ करण्याचा हा जो काही विषय आहे तो आणखी पुढे ढकलत लोकसभेच्या जागा 2026 पर्यंत म्हणजे यंदापर्यंत गोठवलेल्या होत्या। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तारीख पे तारीखचा खेळ का सुरू आहे? तर याचं कारण आहे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यासारख्या दक्षिणेकडच्या राज्यांनी कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणाचं जे काही केंद्र सरकारचं धोरण होतं ते अतिशय प्रामाणिकपणे, कठोरपणे राबवलं। तर याच्या नेमकं उलट उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यासारख्या उत्तर भारतातल्या राज्यांची लोकसंख्या वेगानं वाढतीये। केवळ लोकसंख्येच्या आधारावरच जागा वाढवल्या गेल्या तर ज्या राज्यांनी लोकसंख्या कमी करून देशाचं भलं केलं त्यांच्या जागा संसदेत कमी झाल्या असत्या आणि ज्यांनी लोकसंख्या वाढवली त्यांना अधिक जागा मिळाल्या असत्या। हाच अन्यायकारक बदल टाळण्यासाठी म्हणून आजपर्यंत हे तारीख पे तारीख जागा गोठवण्याचा खेळ सुरू होता। 2026ची वेळ आणि जनगणनेचा खेळ। आता 2026 साल उजाडले।
संविधानातल्या तरतुदीनुसार 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेनंतर डिलिमिटेशन होणं अपेक्षित होतं, पण खरी गोम इथंच आहे. 2021 मध्ये होणारी जनगणना आपल्या केंद्र सरकारनं, भारत सरकारनं कोरोनाचं कारण देत लांबणीवर टाकली. 5 वर्ष काहीच केलं नाही. आता ही डिजिटल जनगणना 2027 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. पण त्याच्या आधी 2023 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं 110व्या घटनादुरुस्तीनुसार महिला आरक्षण कायदा मंजूर केला. तेव्हा त्यात एक अट घातली होती. त्या अटीनुसार पुढल्या जनगणनेनंतरच डिलिमिटेशन होईल आणि त्यानंतरच महिला आरक्षण लागू होईल. पण आता सरकारला हे आरक्षण 2029च्या निवडणुकीतच लागू करायचं आहे. महिलांना त्यांच्या अधिकारापासून फार काळ वंचित ठेवता येत नाही. ही बाब 2.5 वर्षानंतर सरकारच्या नव्यानं ध्यानात आली आहे. त्यामुळे सरकारला 2027च्या नव्या जनगणनेची वाट न बघता 15 वर्षापूर्वी झालेल्या जुन्याच 2011च्या जनगणनेच्या आधारावरच डिलिमिटेशन करायचं आहे. यासाठीच सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये 131वी घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. आणि इथंच आणखी एक गोम आहे. महिला आरक्षणाला नाही तर डिलिमिटेशनला आमचा विरोध आहे अशी थेट भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळं आता हीच गुंतागुंत आपण समजून घ्यायला पाहिजे. इंडिया आघाडीचा विरोध नेमका कशाला? याच सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द हिंदू न्यूजपेपरमध्ये एक अत्यंत परखड लेख लिहिलाय. त्यांनी स्पष्ट केलं की विरोधकांचा आक्षेप महिला आरक्षणाला नाहीच, खरा मुद्दा हा आरक्षणाच्या नावाखाली रेटला जाणारा डिलिमिटेशनचा अजेंडा आहे. कोणत्याही चर्चेविना आणि जुन्या जनगणनेच्या आधारावरच घाईघाईनं मतदारसंघ वाढवणं हे धोकादायक असून तो संविधानावरील थेट हल्ला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन यामागचं राजकीय गणित उलगडून सांगितलंय. सिब्बल यांच्या मते भाजप कोणताही निर्णय राजकीय फायद्याशिवाय घेत नाही. सरकारनं लोकसभेच्या जागांमध्ये सर्व राज्यात 50% सरसकट वाढ करण्याचा फॉर्म्युला आणलाय. तर याचा उत्तर आणि दक्षिण भारतावर काय परिणाम होईल हे त्यांनी आकड्यातून समजावून सांगितलंय. सिब्बल यांच्या गणितानुसार सध्या उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत आणि तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. जर 50% जागा वाढल्या तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून थेट 120 होतील. दुसरीकडे तामिळनाडूच्या जागा 39 वरून 59 होतील. सध्या या दोन्ही राज्यांच्या जागांमधलं जे काही अंतर आहे, फरक आहे, तो 41 एवढा आहे. पण नव्या डिलिमिटेशन नंतर हे अंतर वाढून 61 होईल. सिब्बल यांच्या विश्लेषणाचा जर अर्थ काढला तर ज्या उत्तर भारतीय पट्ट्यामध्ये सत्ताधारी भाजपचं मोठं वर्चस्व आहे तिथं जागांची प्रचंड मोठी वाढ होईल. याचा थेट राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना येत्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत होईल आणि दक्षिण भारताची जी राजकीय ताकद आहे ती आपोआप कमी होईल. विशेष सत्राच्या टायमिंगवर शंका का? केवळ डिलिमिटेशनच नाही तर संसदेचं हे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या टायमिंगवरही विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कपिल सिब्बल आणि इतर नेत्यांच्या मते हे अधिवेशन 16, 17 आणि 18 एप्रिलला बोलवण्यामागं एक राजकीय खेळी आहे. सध्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होतीये. 23 आणि 29 एप्रिलला तिथं मतदान होणार आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हे विशेष अधिवेशन बोलवल्यामुळं सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि DMKच्या खासदारांना दिल्लीत अडकून पडावं लागेल आणि ते आपल्या राज्यात प्रचारही करू शकणार नाहीत. तसंच ऐन निवडणुकीत आम्ही महिला आरक्षण दिलं असा पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठीच ही वेळ निवडण्यात आली असा थेट आरोप सिब्बल यांनी केलाय. इंडिया आघाडीनं 29 एप्रिल नंतर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची विनंती सरकारला केली होती, पण सरकारनं ती नाकारली. दक्षिण भारतात संतापाची लाट. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात संतापाचं वातावरण निर्माण झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला अत्यंत कठोर शब्दात थेट इशारा दिलाय. स्टॅलिन म्हणाले की केंद्राच्या सूचनेनुसार आम्ही कुटुंब नियोजन केलं, लोकसंख्या आटोक्यात ठेवली, तर आता आम्हाला त्याच गोष्टीसाठी शिक्षा देणार का? तमिळनाडूचं नुकसान होईल असं काहीही संसदेत घडलं तर संपूर्ण तमिळनाडू रस्त्यावर उतरेल आणि आम्ही गप्प बसणार नाही. सरकारनं मात्र या आरोपाचं खंडन केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दक्षिण भारताबद्दलची ही भीती म्हणजे सिल्ली कन्सर्न, निराधार किंवा मूर्खपणाची चिंता असल्याचं म्हटलंय. गोयल यांच्या मते जागांची वाढ ही देशभरात सर्व राज्यांमध्ये एका प्रमाणात केली जाणार आहे. त्यामुळं दक्षिण भारताच्या जागा कमी होतील हा केवळ एक खोटा फेक नरेटिव्ह आहे. पण तज्ज्ञांच्या मते प्रश्न फक्त जागांची टक्केवारी समान ठेवण्याचा नाहीये, तर लोकसंख्येचा आधार घेतलाच नाही तर एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्वाचा भंग होतो आणि लोकसंख्येचा आधार घेतलं
तर लोकसंख्या आटोक्यात ठेवणाऱ्या राज्यांवर अन्याय होतो. यावरच आता तोडगा म्हणून तेलंगणाचे जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी यांनी एक पर्याय सुचवलाय. त्यानुसार नवीन वाढणाऱ्या जागांपैकी काही जागा या राज्यांच्या आर्थिक ताकदीच्या म्हणजे जीडीपीतल्या योगदानाच्या आधारावर वाटल्या जाव्यात, त्यांचं वाटप व्हावं. कारण दक्षिण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीत मोठं योगदान देतो. घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं पॉलिटिक्स, महिला आरक्षण, डिलिमिटेशन यांचं प्लस मायनर राजकारण काय ते आपण समजून घेतलं. पण खरा मुद्दा आणखी पुढे आहे, तो म्हणजे हे घटना दुरुस्ती विधेयक सहज मंजूर होणार आहे का? कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना एकमेकांच्या हेतूवर संशय आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी विशेष बहुमत म्हणजेच 50% अधिक अर्थात 272 आणि मतदानात सहभागी असणाऱ्या सदस्यांचा 2/3 पाठिंबा पाहिजे. लोकसभेत सत्ताधारी एनडीएकडे 292 खासदारांचं बहुमत आहे. सर्व खासदार आहेत 543 आणि या खासदारांनी मतदानामध्ये भाग घेतला तर 2/3 बहुमताचा आकडा होतो 362. म्हणजे विरोधकांकडे आहेत 233 खासदारांचं संख्याबळ आहे. म्हणजेच विरोधकांच्या या सहकार्याशिवाय किंवा विरोधकांचे खासदार फोडल्याशिवाय सरकारला ही घटना दुरुस्ती करणं सहज शक्य नाही. हीच गोष्ट खरी आहे. थोडक्यात काय तर संसदेचं हे विशेष अधिवेशन केवळ नारी शक्तीचा सन्मान करण्यापुरतं आता लिमिटेड राहिलेलं नाही. यामागं मोठं राजकारण आहे. इंडियन पॉलिटिक्सचा सारा भूगोल आणि भविष्यातली सत्ता समीकरणं बदलण्याचे डावपेच आहेत. सरकारला 2029च्या निवडणुकीआधी महिला आरक्षणाचं श्रेय घ्यायचं आहे आणि त्याच वेळी आपल्या बहुमताच्या जोरावर स्वतःला अनुकूल असं मतदारसंघाचं परिसीमनी करून घ्यायचं आहे. पण सरकारकडं विशेष बहुमत नसल्यानं फोडाफोडीची शक्यता जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं, देशासाठी ज्या राज्यांनी लोकसंख्या आटोक्यात ठेवली त्यांना संसदेत कमी जागा देणे योग्य आहे, की लोकसंख्या वाढवणाऱ्या राज्यांना बक्षीस म्हणून एक व्यक्ती एक मत या आधारावर जास्त जागा मिळायला हव्यात? नरेंद्र मोदी की सोनिया गांधी, कोणाची भूमिका योग्य वाटते तुम्हाला? तुमचं मत रोकठोक जे काही आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.